तर तुम्हाला ठाकरेंसोबत उभं राहावं लागेल. ठाणे असेल, इतर महत्त्वाची जी शहरं आहेत तिथे आज शिवसेना मनसेला प्रचंड बहुमताने विजयी करा, तरच मुंबईमधला मराठी माणूस जिवंत राहील. यामुळे मतदानाच्या टक्केवारीवरती परिणाम होऊ शकतो. मी तुम्हाला सांगतो, हे जे चाललंय त्याच्यावरनं 50-55% वरती मतदान होईल असं वाटत नाही मला. कारण जर अर्धा एक तास लाईनीमध्ये उभं राहून जर मतदान होत नाही, एक तर 4 मतदान आहेत, पहिलं एक असायचं, आता 4 मतदान आहेत. त्याच्यासाठीच एक तर मोठी लाईन वाढते आणि त्यातून जर मशीन बंद पडणार असतील, मशीनला शॉक लागणार असतील तर ती अजून वेळ लागेल. 50-55% वरती मतदान होताना आत्ता तरी दिसत नाही. मताची टक्केवारी जर कमी झाली तर त्याचा फटका मनसेला आणि शिवसेनेला होऊ शकतो. हे बघा, मतांची टक्केवारी कमी झाली तर सगळ्यांनाच त्याचा फटका पडणार आहे, पण त्याला दोषी फक्त निवडणूक आयोग असणार आहे. कारण त्यांच्या या 4 मतांची जी काही सरकारच्या दलालांसाठी जी काही कामं चालू आहेत ना, काय गरज आहे 4 मतांचे? एक माणूस एका वॉर्डातनं निवडून येऊ शकतो. 4चे पॅनल बनवायचे, म्हणजे एक स्ट्रॉंग असेल तर 3 जणांना खेचून घेऊन जातो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ॲडजस्टमेंटच्या, या गोष्टींमुळे हे सगळे वाद सुरू आहेत. अनेक ठिकाणी 4 बटन दाबून आवाज येत नाहीये, असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. गोंधळ समोर येतो, अनेक ठिकाणी मशीनचा गोंधळ समोर येतो. मी तेच सांगतोय तुम्हाला, मशीनमध्ये प्रचंड गोंधळ असल्यामुळेच मतदानाचा टक्का कमी होणार आहे. आणि हा टक्का जर कमी झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदार निवडणूक आयोग असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.